मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने स्वानंदी आता अंशुमन त्याचबरोबर आता मल्लिका ह्या दोघांनाही चांगलीच अद्दल घडवणार. आता नेमकं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. इकडे आता समर आणि स्वानंदी दोघंजणं छान बोटिंग वगैरे करत असतात, छान अगदी आनंद घेत असतात. समर आणि स्वानंदी खुश असतात. स्वानंदीला समरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अगदी खूप भारी वाटत असतं. स्वानंदी विचार करते, खरंच समर किती खुश आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर काकू मला जे काही म्हणाल्या की समरला त्या ठिकाणी घेऊन जाऊ नकोस किंवा त्याला त्या ठिकाणची भीती वाटते, ते सगळंच एका अर्थी खोटं होतं. असं काहीही नाही आहे. समरना उलट इकडे येऊन आनंद झाला आहे. म्हणजे काकूंनी एवढा खोटारडेपणा केला तर. त्याबरोबर इकडे आता समर हा स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी खरंच थँक्यू सो मच, तुम्ही मला या ठिकाणी घेऊन आलात. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मी कितीतरी वर्षांपूर्वी यायचो, पण आजही या ठिकाणची ओढ मात्र माझ्या मनात अगदी तशीच आहे, अगदी त्याचसारखी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अंशुमन जो आहे त्यांना पाण्यात बुडवण्यासाठी आलेला असतो. तो आता त्या माणसाला यांना पाण्यात बुडव असं सांगत असायला उड्या मारत असतो आणि त्याचवेळी आता अंशुमनचा पाय घसरतो आणि पाय घसरून इकडे आता अंशुमन हा पाण्यात पडतो. आता पाण्यात अंशुमन पडल्याबरोबर त्या ठिकाणी आता हे दोघंजणं येतात आणि लगेचच अंशुमनला वाचवतात. त्यानंतर ते लोक अंशुमनला विचारू लागतात की काय रे, तू इकडे काय करत होतास आणि तू पाण्यात पडला कसा काय. त्याबरोबर अंशुमन आता नेहमीप्रमाणे फेकाफेकी करत सांगतो की काही नाही, मी मित्रांबरोबर फिरायला आलो होतो. त्यावर मग समर विचारतो, मित्र कुठे आहेत. त्यावर तो सांगतो, बाहेर आहेत तिकडे, मी जातो मित्रांमध्ये जातो. त्याबरोबर स्वानंदीच्या तर लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गफलत आहे. हा आमच्यावरती लक्ष वगैरे ठेवण्यासाठीच इकडे आला होता. पण आता स्वानंदी समरच्या समोर काहीही बोलत नाही. त्यानंतर मग स्वानंदी आणि समर हे दोघंजणं थोडा वेळ मज्जा करतात आणि तिकडनं घरी यायला निघतात. घरी येताना सुद्धा स्वानंदीच्या डोक्यात निकिताने बोललेले शब्द सतत फिरत असतात. समरला आपल्या सगळ्यांपासून तोडण्यासाठी काकू काहीही करू शकतात, म्हणजे अगदी काहीही. त्यांनी जाणून बुजूनच हे सगळं तुला सांगितलं की समरला त्या ठिकाणी घेऊन जाऊ नकोस, त्याच्या कटू आठवणी आहेत वगैरे. त्याबरोबर मग स्वानंदी ही ठरवते की काकूंनी हे जे काही केलं आहे ना त्याचा जाब तर मी काकूंना विचारणारच आहे. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम कसला एवढा विचार करताय. स्वानंदी म्हणते, नाही काही नाही, मी आपलं ते उगाच सहजच, तुम्ही सोडा. त्याबरोबर मग समर घरी आल्यावर इतका आनंदी असतो आणि ते सुद्धा स्वानंदीबरोबर. हे बघून आजी त्याला विचारते, काय रे आज एवढा खुश कसा काय. त्यावर मग समर म्हणतो, आजी आज जवळपास कितीतरी वर्षांनी मी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी मला पूर्वी बाबा घेऊन जायचे. तुला माहिती आहे मला केवढं भारी वाटलं आणि हा योग फक्त आणि फक्त स्वानंदी मॅडममुळे माझ्या आयुष्यात आला. स्वानंदी मॅडम ना खरोखर खूप हुशार आहेत, ग्रेट आहेत त्या. म्हणजे कधी काय करायचं आणि कधी काय नाही हे त्यांना बरोबर माहिती असतं, बरोबर कळतं. खरंच मी खूप लकी आहे की त्यांच्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे. एवढं बोलून समर वरती जातो. आजी मनात म्हणते, अरे समर ती फक्त तुझी मैत्रीण नाही रे, मैत्रीच्या खूप पलीकडे ती तुझी बायकोसुद्धा आहे. फक्त बायको म्हणून आता तू तिला स्वीकारायला हवंस. एकदा का तू तिला बायको म्हणून स्वीकारलंस ना की मग बघ तुला कळेल की तू किती नशीबवान आहेस ते. तर आता थोड्या वेळानंतर आता आजीला गोळ्या देण्यासाठी स्वानंदी आजींच्या रूममध्ये येते. आता जेव्हा स्वानंदी आजींच्या रूममध्ये येते तेव्हा आजी स्वानंदीचं भरभरून कौतुक करत म्हणतात, स्वानंदी खरंच बाळा, तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. म्हणजे आज तुझ्यामुळे खरं बघायला गेलं तर समर एवढा खुश आहे, त्याला एवढा आनंद झाला आहे ना की काय सांगू तुला. मला तर समरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच खूप भारी वाटले. हे सगळं बाळा फक्त तुलाच जमू शकलं. त्यावर स्वानंदी आजीला थँक्स म्हणते. त्यानंतर स्वानंदी तिकडनं चाललेली असताना तिला मल्लिका दिसते. स्वानंदी मल्लिकाला थांबवते आणि म्हणत असते, मल्लिका काकू एक मिनटं, तुम्ही सांगितलं होतं ना समर सरांना त्या तलावावरती घेऊन जाऊ नकोस, त्यांच्या कटू आणि वाईट आठवणी आहेत. कदाचित तुम्हाला गैरसमज होता. तिकडे समर सरांच्या कुठल्याही वाईट किंवा कटू आठवणी नव्हत्या, तर तिथे त्यांनी त्यांच्या त्यांच्या वडिलांबरोबर घालवलेले सुंदर क्षण आणि गोड आठवणी होत्या. हां, आता तुम्हाला त्या कटू वाटत असतील,
पण त्या गोड होत्या. असो, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला खोटं काहीतरी सांगाल, मी समर सरांना तिकडे घेऊन जाणार नाही, बरोबर ना? तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलं होतं ना, जेणेकरून आम्हा दोघांमध्ये भांडणं व्हावी किंवा आम्हा दोघांचं एकमेकाबरोबर पटू नये ह्यासाठी. का वागताय तुम्ही काकू असं? त्याबरोबर मल्लिका म्हणते, नाही नाही स्वानंदी, नाही. हे बघ प्लीज, तू असा स्वप्नातही विचार करू नकोस. अगं समर हा मला माझ्या मुलासारखा आहे. समरचा संसार सुखाचा होऊ नये असं मला कधी वाटू शकतं का? त्यावर स्वानंदी म्हणते, तुम्हाला काय वाटू शकतं आणि तुम्हाला काय वाटतं ना, हे सगळं मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही काहीही सांगण्याची गरज नाही आहे. उगाचच्या उगाच खोटं बोलण्यापेक्षा गप्प बसलेलं तुमच्याहीसाठी चांगलं असेल आणि माझ्याहीसाठी. त्यामुळे इकडनं निघालात तर बरं होईल. त्याबरोबर मग मल्लिका ही रागारागात तिकडनं निघते. मल्लिकाला खरं तर स्वानंदीचा खूपच जास्त राग आलेला असतो. मल्लिका विचार करत असते, ही काल परवाची मुलगी मला अक्कल शिकवणार, ही मला जाब विचारणार. ह्या स्वानंदीची एवढी हिंमत की हिने मला प्रश्न विचारले, हिने मला प्रश्नांची उत्तरं द्यायला लावली. ते काही नाही, मी ना सोडणार नाही आहे ह्या स्वानंदीला. आत्ता सध्या हिची वेळ सुरू आहे ना, त्यामुळे हिला एवढा तोरा आला आहे. पण एक दिवस असा येईल जेव्हा माझी वेळ असेल, सगळी नियतीची दोरी माझ्या हातात असेल आणि तेव्हा मात्र मी या स्वानंदीला चांगली जन्माची अद्दल घडवेन. हिला वाटतं काय ही माझ्यापासून जिंकेल, पण ते कधीच शक्य नाही. तर इकडे स्वानंदी आता खोलीत आलेली असते. खोलीत आल्यावरही तिला वाटतं की मला वाटलं होतं मी समरसाठी काहीच मोठं करू शकत नाही, पण खरंच राजवाडेंना किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. मी खूप लकी आहे की मला राजवाडेंसारखा नवरा मिळालेला आहे, जो प्रत्येक गोष्टीत आनंद मानतो. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी आजी आलेली असते आणि आजी स्वानंदीला म्हणते, अजून तुला समर खरा काय आहे हे कळलेलंच नाही आहे. आता हळूहळू बघ, तुला समरचं एक एक पान उलगडत जाईल आणि खरा समर तुझ्या समोर येईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अंशुमनसुद्धा चिडलेला असतो, कारण अंशुमनचाही प्लॅन स्वानंदीने फ्लॉप केलेला असतो. अंशुमन म्हणत असतो की जर त्या मूर्ख बोट चालवणाऱ्यांना कळलं असतं ना, त्यांनी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं ना, तर मी पाण्यातही पडलो नसतो आणि माझा प्लॅनही सक्सेसफुल झाला असता मॉम. पण काय गं, ती मूर्ख माणसं, त्यांना काहीही कळलं नाही ना, त्यांच्यामुळे झालं हे सगळं. नेक्स्ट टाईम ना या अशा ठिकाणी दादाला पाठवायचंच नाही जिथे आपलं काम सक्सेसफुल होणार नाही. आणि त्याच्याबरोबर ती स्वानंदी होती. थँक गॉड मी ताबडतोब तिकडनं पळ काढला म्हणून, नाहीतर त्या स्वानंदीने तर माझी शाळा घ्यायला सुरुवात केलीच होती. इथे कशाला आला होतास, तुझं इथे काय काम होतं, कोणाबरोबर आला होतास, वगैरे वगैरे विचारून. त्याबरोबर अर्पिताला हे सगळं ऐकून खूपच जास्त राग येतो आणि अर्पिता म्हणू लागते की ह्या स्वानंदीला एवढं शहाणपणा करायला सांगतंच कोण? हिला गरजच काय असते नको त्या गोष्टीत नाक घुपसायची, नको त्या गोष्टीत हिला हिचं मत मांडायला कोण सांगतं? कोण हिला हिची अक्कल पाजळायला सांगतं? मला तर ना काही कळतच नाही. काय येते ही इथे उगाचच्या उगाच आपल्यासारखी मध्ये 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 मध्ये. त्यावर मल्लिका म्हणत असते, करू देत गं, करू देत. तिला किती मध्ये मध्ये करायचं आहे तेवढं करू देत. शेवटी काहीही उपयोग होणार नाही आहे. शेवटी ती एकटी पडणार हे मात्र नक्की. काहीही झालं तरी एवढी वर्ष मी समरला माझ्या ताब्यात काय उगाच नाही ठेवलेलं. त्याबरोबर मग आता अंशू म्हणायला लागतो, मॉम अगं ताब्यात वगैरेचं ठीक आहे, पण जर हे असंच सुरू राहिलं, अशीच ती स्वानंदी प्रत्येक वेळे मध्ये मध्ये करत राहिली ना, तर कसलं काय आणि कसलं काय समरदादा काही आपल्या ताब्यात वगैरे राहणार नाही आहे. जर त्याला असंच आपल्या मुठीत ठेवायचं असेल ना, तर त्या स्वानंदीला पहिलं त्याच्यापासून दूर लोटलं पाहिजे, दूर केलं पाहिजे. त्याबरोबर मल्लिका म्हणत असते, काळजी करू नकोस अंशू, त्यासाठी तर मी काटोनकाट प्रयत्न करते आणि लवकरच मी समरच्या आयुष्यातून त्या स्वानंदीला कायमचं बाहेर लोटणार आहे. तू काळजी सोडून द्या आता या गोष्टींची. काय करायचं ते मी बघेन. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे समर विचार करत असतो की खरंच सध्या सगळं केवढं चांगलं घडलं. म्हणजे स्वानंदी मॅडममुळे मला माझ्या आईवडिलांबरोबर मी घालवलेले जे काही सुंदर क्षण होते ते पुन्हा एकदा जगता आलेत. स्वानंदी मॅडम खरंच खूप हुशार आहेत, गुणी आहेत. म्हणजे त्या कधी काय करतील आणि कधी काय नाही ना, हे खरंच काहीही सांगता येत नाही. मला तर विचारही आला नव्हता की त्या असं काहीतरी सुंदर सरप्राईजसुद्धा मला देऊ शकतील. पण स्वानंदी मॅडमने दिलेलं सरप्राईज खरंच खूप 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 बेस्ट होतं. असा विचार करत आता समर हा त्याच्या तंद्रीमध्ये व्यस्त असतो. तो विचार करतो, स्वानंदी मॅडम खरंच
खरंच खूप हुशार आहेत, ग्रेट आहेत. पण स्वानंदी मॅडमना कसं कळलं असेल की मला त्या तलावावर फिरायला जायला आवडतं? अच्छा, आनंद आणि निकिता. म्हणूनच आनंद आणि निकिता या लोकांनी मला त्या ठिकाणी बोलवून घेतलं. खरंच आनंद आणि निकिता माझे खरे मित्र आहेत. आनंद आणि निकितानेच तर स्वानंदीला हे सगळं करायला मदत केली असणार आणि स्वानंदीने सुद्धा अगदी छान, अगदी आवडीने ह्या सर्व गोष्टी केल्या. खरंच स्वानंदी मॅडम, आनंद आणि निकिता हे तीनही माझ्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे लोक आहेत. आजच्यानंतर मला पुन्हा कधीच या तिघांनाही माझ्या आयुष्यातून गमवायचं नाही आहे. मला हे तिघंही माझ्या आयुष्यात कायम असेच हवेत. तर इकडे स्वानंदीसुद्धा विचार करते, राजवाडे खरंच खूप छान आहेत. म्हणजे मला वाटले नव्हते हे एवढे मस्त असतील, पण खरंच आहेत. हळूहळू आजी म्हणाल्यात तसं एक एक नवीन नवीन पान मला यांच्या बाबतीतलं उलगडत चाललं आहे. देव करो आणि आमच्यातलं नातं असंच बहरत जाऊ. मल्लिका काकूंनी कितीही प्रयत्न केले ना आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा, तरी मल्लिका काकूंना कधीही यश येणार नाही आहे. कारण मी मुळात तसं काही होऊच देणार नाही आहे. मल्लिका काकू या इतक्या वाईट असतील असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. पण आता जेव्हा कळालं तेव्हा खरंच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला की कुठली बाई एवढी वाईट कशी काय असू शकते? आपल्याच पुतण्याचा एवढा वाईट विचार? जाऊ दे, आता उगाच मी मल्लिका काकूंबद्दल फार वेळ विचार करून स्वतःच्या डोक्याला त्रास करून घ्यायला नको. तसंही आता समरच्या पाठीशी मी आहेच. मल्लिका काकूंना मी आता त्याचं काहीही वाईट करू देणार नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.